नमस्कार. मागच्या आपल्या सहजच्या पॉडकास्टमध्ये आपण महत्त्वाच्या पण गंभीर विषयाबद्दल डिस्कस केलं होतं. तो होता घटस्फोट. पण ह्याचा अर्थ असा का की आजूबाजूला फक्त एवढंच दिसते आपल्याला? तर असं नाही आहे. अशा असंख्य कंपॅनियनशिप्स आहेत, अशा असंख्य रिलेशनशिप्स आहेत की ज्या खूप सुंदर एक्सप्लोर होत आहेत. त्यांची जर्नी खूप छान होतीये. तर सरांबरोबर डिस्कस करताना असाच विषय निघाला की ह्या ज्या मिनिंगफुल रिलेशनशिप्स आहेत ह्यांची एक कॉमन रेसिपी होऊ शकते आणि त्याच्यामध्ये 5 इन्ग्रेडियंट्स हे महत्त्वाचे असतात. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण ह्या 5 इन्ग्रेडियंट्सबद्दल डिस्कस करणार आहोत. इन्ग्रेडियंट 1 ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकार. मला वाटतं की ना की एकूण जगत असतानाच ॲक्सेप्टन्स हा एक मोठा क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट आपल्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की जे येतं आहे ते ॲक्सेप्ट करण्याची एक बेसिकली वृत्ती पाहिजे. मग ते आव्हान असेल, ते माणसं असतील वगैरे. आणि हे इंडिव्हिज्युअल जगताना पण आवश्यक आहे. पण मला असं वाटतं की जो आपण आता विषय निवडला आहे, मिनिंगफुल सहजीवन, आनंददायी सहजीवन, त्या सहजीवनामध्ये मी लग्न या संस्थेमध्ये प्रवेश करताना हा विषय, हा ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचा असतो. आता ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, तर त्याचं मराठीत सरळ सरळ भाषांतर होतं स्वीकार. स्वीकार म्हणजे काय, लग्नाच्या परिभाषेमध्ये लव्ह मॅरेज जरी झालं असेल किंवा अरेंज मॅरेज जरी झालं असेल तरी एका मूलभूत गोष्टीचा स्वीकार होणं मला फार आवश्यक वाटते या सगळ्या प्रोसेसमध्ये, की दोन्हीही ज्या व्यक्ती आहेत या खूप परस्पर भिन्न वातावरणातून ग्रूम होऊन आलेल्या आहेत. म्हणजे यांचे स्वभाव मॅच होणं 100% हा विषय नाही आहे. मग स्वभाव म्हणजे काय आपण म्हणतो आणि त्याच्यावर कशाचा परिणाम असतो, तर आपण शिकतो की ज्या घरात मी वाढतो, ज्या परिस्थितीत मी वाढतो, जे आजूबाजूला सिच्युएशन काय असतं, या सगळ्या सिच्युएशनचा परिणाम माझ्या स्वभाव बनण्यावर होतो. तेव्हा सहजच 2 भिन्न व्यक्तिमत्व आहेत, 2 भिन्न कुटुंबात वाढलेली, 2 भिन्न परिस्थितीमध्ये वाढलेली जर व्यक्ती आहेत, तर त्यांचा स्वभाव वेगवेगळा असणं, विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असणं, त्यांना आयुष्यातून काय नेमकं पाहिजे ह्याच्यामध्ये दोघांमध्येही मतभेद असणं किंवा भिन्नता असणं, मतभेदच पेत असेल भिन्न, हे सगळं असणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण हो म्हणतो एकमेकांना, आता मला असं दिसतं की एकमेकांना हो म्हणण्याचा एक विषय असतो. हल्ली म्हणतो ना आय डू प्रपोज केलं जातं, तेव्हा अगदी असं बिसं सगळं होतं, ते छान, ते व्हायला हरकत नाही. पण नंतर मध्ये एक वेळ असतो लग्नाच्या. असं काही नाही काल प्रपोज केलं उद्या लग्न झालं असं हल्ली तर काही होत नाही. तर मधल्या काळात मला वाटतं की ह्या विषयावर एकमेकांना जाणून घेण्यावर जास्ती बोलणं जर झालं, संवाद झाला, तर नेमकं लग्नानंतर जी सिच्युएशन बदलणार आहे त्या बदललेल्या सिच्युएशनचा ॲटलिस्ट प्राथमिक अंदाज येऊ शकतो. आणि हा अंदाज मूलतः पाहिजे मला वाटतं एकमेकांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा, कारण त्यांना दोघांनाच आयुष्य काढायचं आहे. सो एकदा कळायला लागलं आपलं की पण कसं होतं, लग्नाच्या आधी जेव्हा संवाद होत असतो ना, तो एका वेगळ्याच दृष्टिकोनात, दोघेही जण तसे हवेत असतात, असलंही पाहिजे. दोघांसाठी ते क्षण जे असतात ते एकमेकांसाठी खूप वेगळ्या प्रकारचे असतात, खऱ्या अर्थाने आनंददायी असतात. कारण कोर्टशिप, तुम्ही जे कोर्टशिप जे आराधन म्हणतो आपण, ती कोर्टशिप खूप छान व्हायला पाहिजे अत्यंत. कारण त्या कोर्टशिपमध्ये लग्न झालेलं नसतं, त्यामुळे लग्नानंतर ज्या जबाबदाऱ्या येणार आहेत किंवा ती सिच्युएशन समोर येणार आहे त्याच्या आधीचं नसतं ते. खरे कोर्टशिपमध्ये खरं आपण एकमेकांसाठी जगायला सुरुवात करत असतो. मग त्याच्यामध्ये नकळत कसं होतं, मी तुला प्रसन्न करतोय, तू मला प्रसन्न करते, अशी ती प्रोसेस सुरू होते. पण ह्यामध्ये नेमकं काय बदल होत जाणार आहे किंवा हा व्यक्तिमत्व कसं आहे, ते व्यक्तिमत्व कसं आहे, हे जर उलगडत गेलं ना, तर आणि त्या उलगडत गेल्यावर ॲक्सेप्टन्स जर होत गेला, माझा शब्द असा मला वाटतं की तो ॲक्सेप्टन्स हळूहळू इव्हॉल्व होत जाणं महत्त्वाचं आहे. कारण इव्हॉल्व होत जाणं म्हणजे प्रथम भेटीत सगळं व्यक्तिमत्व कळत नाही आपल्याला, पण व्यक्तिमत्व कळायला सुरुवात झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा बोलणं चालणं सुरू होतं, गप्पा सुरू होतात, गप्पातून सहवास सुरू होतो, सहवासातून काही गोष्टी अशाही घडतात की अरे हे ह्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे हे मला आत्ताच कळतंय, पण आधीत ऑलरेडी होत म्हटलं गेलेलं आहे. पण मग त्याच्यावर काय करायचं, मग ते नेमकं त्याचा फॉर एक्झाम्पल असं म्हणतो की दोघंही म्हणाले आम्हाला की आम्हाला खूप छान
एकमेकांना प्रवासाला जायला आवडेल किंवा हे लग्न झाल्यावर आपल्याला जग पाहायचंय म्हणा, असं बरंच ठिकाणी मी ऐकतो. पण जेव्हा लग्न होतं त्याच्या आधी हे बोललं गेलं असं त्याच्या दृष्टीने जग पाहणं म्हणजे इथून मुंबई पुणे कोल्हापूर, आणि हिच्या दृष्टीने जग पाहायचं म्हणजे इथून राजस्थान किंवा इथून अमेरिका. आता हे जर नाही उलगडलं गेलेलं तर कदाचित ती प्रोसेस गडबड होऊ शकते. हा एक लग्नाआधीचा ॲक्सेप्टन्स झाला. लग्नानंतर काय होतंय, लग्नानंतर नॉर्मली आपल्या भारतीय पद्धतीमध्ये मुलाचं लग्न मुलीशी होतं, पण मुलीचं लग्न मात्र साऱ्या कुटुंबाशी होतं. सो तो जो चेंज आहे मुलीचा, की आधी मुलीनी फक्त मुलालाच ओळखण्याचा प्रयत्न केलाय का त्या दोघांचं जमतंय असं त्यांना वाटतं, व्हेरी गुड, छान. पण प्रवेश केल्यावर आई वडील, मुलाचे कुटुंबीय, तिथले राहण्याची व्यवस्था, तिथली खाण्यापिण्याची सवयी, लोकांच्या तिथल्या आवडी निवडी, हे मुलीसाठी खूप बदललेलं असतं. आणि जर इथे प्रोसेस खरी ॲक्सेप्टन्सची सुरू होते की मुलीला पण त्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायचा आहे की आता हे सगळं बदलणार आहे हे तिला आधी जाणीव पाहिजे, आणि ती जाणीव झाल्यानंतर जेव्हा प्रवेश करतो ही प्रोसेस समोर येते, त्या प्रोसेसमध्ये तिचा तो स्वीकार कायम राहायला पाहिजे की येस दिस इज गोइंग टू हॅपन, हे घडणार आहे, ह्याची मला आधी कल्पना आहे. आणि त्या कल्पनेतून आता इथे विषय आहे की त्या प्रोसेसमध्ये भांबावल्यापणामध्ये भांबावू शकते, लोकांची मनं जिंकायची आहेत, लोकांच्या मनासारखं वागायचं आहे, त्यांना आपल्या बिहेवियरने आपलंसं करून घ्यायचं आहे, हे तिच्या दृष्टीने ट्रान्झिशन आहे. पण त्याच वेळेला मुलांनी इथे त्या ट्रान्झिशनमध्ये काहीतरी गडबडी होऊ शकतात, रिस्पॉन्सेस काहीतरी चुकीचे जाऊ शकतात, रिस्पॉन्स चुकीचे गेले तर त्याचे अर्थ वेगळे काढू शकतात, होऊ शकतात. इथे मुलांनी ते समजून घेतलं पाहिजे. सो इथला तो ॲक्सेप्टन्स, हा ॲक्सेप्टन्स मुलाचा कसा पाहिजे की अरे ही खूप वेगळ्या ट्रान्झिशनला आता सामोरी जातीये, तर तिला सतत फीड करत राहणं की आधी जर प्रोॲक्टिव्हली मुलांनी सांगितलं की आता आपण हे करणार, हे आमचे काका आहेत, हे आमचे असा त्यांचा स्वभाव, तू असं असं कर, म्हणजे हे जर दिलं गेलं ना तर तो ॲक्सेप्टन्स मुलीला पटापट त्या नवीन प्रवाहात मिसळून द्यायला मदत करू शकतो. आणि मग जर ती मुलगी अशा प्रकारे सहजतेने मिसळून गेली असेल तर त्या कुटुंबाला त्या मुलीला ॲक्सेप्ट करायला सोपं जातं. व्हायसे वर्षा मुलीकडचं पण आहे की हा मुलगा पण नवीन आलाय, मुलीकडचं पण एक कुटुंब आहेच, मुलाच्या सवयी वेगळ्या असतील, काही पद्धती वेगळ्या असतील, विचार करायच्या पद्धती वेगळ्या असतील, त्या मुलीकडच्याही कुटुंबाने ॲक्सेप्ट करणं आहे. हा जो स्वीकारमधून जी प्रोसेस सुरू होते ना, मला वाटतं हा स्वीकार जो आहे ना, विथ दॅट ॲक्सेप्टन्स दोन गोष्टी होऊ शकतात किंवा व्हायला पाहिजे. एक्सप्लोरेशन ऑफ ईच अदर, एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचं एक्सप्लोरेशन, आणि त्या एक्सप्लोरेशन मधून इव्होल्युशन, हे दोन गोष्टी जर होत राहिल्या, ह्याचा अर्थ असा काय, मग हळूहळू जे आपण एकत्र येतो, राहायला लागतो, तर आजपर्यंत न कळलेले भिन्न धागे कळायला लागतात, भिन्न स्वभावाचे कंगोरे कळायला लागतात, आणि ते आलेलेच नसतात समोर आधीच्या सगळ्या ह्याच्यात. पण एकदम आयुष्यपत असं आहे का हा, किंवा अशी आहे काही, हे तर मला माहितीच नव्हतं. असे जरी आश्चर्यचकित करणारे हवेसे किंवा नकोसे दोन्ही असे जेव्हा कंगोरे समोर येतील, त्या कंगोरे समोर आल्यावरचा ॲक्सेप्टन्स की हा संपूर्ण व्यक्तिमत्व आहे, ह्या व्यक्तिमत्वातलं 70-80%, 60% जमतंय म्हणजे मॅच होतंय मी म्हणत नाही आहे, जमतंय म्हणजे स्वीकारायला जमतंय, मजा पण येते. काही नाही, मी तबला आणि पेटी ही वाद्य वेगवेगळी आहेत, पण त्या तबला आणि पेटीच्या संगमातून एक चांगलं म्युझिक तयार होऊ शकतं. सो दॅट इज द थिंग. सो हे एक वेगळं वाद्य आहे, हे एक वेगळं इन्स्ट्रुमेंट वेगळं आहे, पण दोन इन्स्ट्रुमेंट जर सिंक झाली, सिंक्रोनाइज झाली त्यांच्या विचारांनी, भावनांनी, तर एक चांगलं संगीत, आता हे चांगलं संगीत निर्माण होणारं नातं म्हणजे माझ्या मते मिनिंगफुल नातं. आणि हे मिनिंगफुल नातं निर्माण होण्यासाठी पहिला जो विषय आहे ट्रस्ट, हे ट्रस्ट आणि स्वीकार, हे फार महत्त्वाचं आहे. तुला असं गंमत सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये अशी खूप नाती पाहिलीत. मला पहिलं तर माझ्या आईवडिलांतर नातं, आमची आई खास सदाशिव पेटी पुणेरी, तेव्हा तिला नेमकं जसंच्या तसं नियोजनबद्ध. आता मी अगदी पाहुणे जरी आले असतील तर पाहुणे सोडून द्या, सकाळचा चहा एवढ्या वेळेला इतक्या वाजता, मला जर बिस्किट मिळायचं ती 2च बिस्किटं द्यायची, मी 3रं बिस्किट मागितलं नाही शंतनू 3रं बिस्किट मिळणार नाही, आणि मी अजूनही मागितलं तर मग त्याच्यावर पूर्ण लेक्चर मिळायचं की 3रं बिस्किट खाऊन काय बाबा.
आणि ह्याच्यापेक्षा सर्वस्वी वेगळे म्हणजे आमचे वडील. त्यांचं आयुष्य सगळं खेडेगावात गेलेलं, खेडेगावातून लहानाचे मोठे झाले. त्यामुळे अबंडन्स मानत होता आणि होईल, पाहून घेऊ बा, ती जी एक वृत्ती होती होऊन जाईल, कॉन्फिडन्स प्रचंड होता. आणि आमच्या आईला बुद्धिमत्ता असून सुद्धा, सक्षमता असून सुद्धा सेल्फ कॉन्फिडन्स नव्हता. आता ही दोन परस्पर भिन्न व्यक्ती होती. आमच्या वडिलांनी ओळखलं की आईला बाकी सगळं छान आहे पण कॉन्फिडन्स नाही आहे. त्यांनी तिचं नेहमी हँड होल्डिंग करत गेलं, चल चल मी आहे बरोबर, चल चल. कारण ते नाशिकमध्ये जेव्हा आले आई वडील तेव्हा नाशिकमध्ये कोणीच नव्हतं, कोणीहीच नव्हतं. 1966ला आम्ही नाशिकमध्ये आलो. मी तेव्हा 3-4 वर्षाचा असेल. अशा नाशिकमध्ये जेव्हा आमचे वडील गेले तेव्हा ते नाशिककर झालेले होते. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ह्या दोघांचं जे सहजीवन इतकं सुंदर होतं. स्वभाव भिन्न होते, मग पर्स्पेक्टिव्ह भिन्न होते, पण दोघांनी एकमेकांना ॲक्सेप्ट केलेलं असल्यामुळे, एकमेकांना एक्सप्लोअर करत गेल्यामुळे ते सहजीवन समृद्ध झालं. ते सहजीवन समृद्ध झाल्यामुळे ते सोशली पण खूप कनेक्टेड झाले. कारण त्यांच्याकडे खूप लोक यायची. तर एक समृद्ध कुटुंब कसं असतं, फक्त आई वडील मुलगा बाप असं नाही राहिलं ते. आमचे वडील सगळ्या जगाचे गुरुजी झाले, सर झाले, आई आमच्या सगळ्या जगाची शिक्षिका झाली. हे का होऊ शकलं? भिन्न व्यक्तिमत्व असून सुद्धा एक छान स्वीकार होता दोघांनाही. आणि असे अनेक कुटुंब मला डोळ्यासमोर दिसतात. आता हा ऍक्सेप्टन्स जे आपण एक्सप्लोर करतोय, एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करण्यासाठी काहीतरी एक रिझन लागतं. ओके, आय एम ॲक्सेप्टिंग दिस. आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये किंवा ह्या कंपॅनियनशिपमध्ये ते कसं, म्हणजे कारण नवीन आहे सगळं आणि ते नवीन असताना ते रिझनच फाइंड आउट करत असतो ना आपण. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळांमध्ये रिझन्स फाइंड आउट, एक्सप्लोरेशनच चालू आहे. बरोबर. सो ते रिझन मिळणं म्हणजे काय? माझ्या दृष्टीने खूप सोपं आहे, खूप रॅशनल करायला नको. करेक्ट. सहजीवन किंवा जीवन देणं हे सगळं भावावर आधारित आहे श्रेया. मग तो भाव मनात असला पाहिजे. भाव म्हणजे काय, इथं आपण जेव्हा आपण नातं म्हणतो तेव्हाच एक महत्त्वाचा भाव आमच्या मनात उमललेला असणं आवश्यक आहे, ज्याला आपण प्रेम म्हणतो. इन्ग्रेडियंट 2, प्रेम आणि आदर किंवा रिस्पेक्ट. आणि हे जर खरं प्रेम, मी आकर्षण तर आहेतच, नवीन व्यक्तीमध्ये तो अट्रॅक्शन असू शकतं, पण ह्याच्यातून जे प्रेम उमलायला लागतं ना, त्या प्रेमाची गंमत अशी आहे की प्रेम उमलायला लागलं की प्रेम आता खूप सोपा तर विषय काढलेला की तू माझ्याबरोबर पाहिजे बाबा. किंवा एकमेकांवर राहावंसं वाटणं, एकमेकांबरोबर शेअर करावंसं वाटणं, एकमेकांचं व्यक्तिमत्व उलगडावंसं वाटणं, एकमेकांचा नकळत सपोर्ट सिस्टीम व्हावंसं वाटणं, हे सहज आहे. निसर्गात सुद्धा समजा एक झाड आहे, त्याच्या झाडी वेल आहे, ती वेल सहज जाते त्या झाडाच्या बरोबर. इतकी सहजता त्या प्रेमात जर आली. आता तिथे कसं होतं, हे जे प्रेम म्हणतो ना मी, हा प्रेम दिसायला शब्द खूप छान छान हवासा वाटतो, पण इथे थोडीशी गडबड होती. ह्या प्रेमामध्ये थोडासा माझं पण राहतं, तिचं पण राहतं, आणि नकळत मग एकमेकांचे पर्स्पेक्टिव्ह एकमेकांना कन्व्हिन्स करायला आपण सुरुवात करतो की माझा मुद्दा कसा बरोबर आहे, दुसरा म्हणतो माझाच मुद्दा कसा बरोबर आहे. हे होणंही छान आहे. माझं म्हणणं की एकदम काय गुळूमुळू असं काय विषय नाही आहे. भांडाभांडी व्हायला पाहिजे, तडातडी व्हायला पाहिजे, छान व्हायला पाहिजेत, पण त्याच्यातून मूळ भाव हे जर प्रेम असेल ना विषय, तर नकळत ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा एकमेकांना आपण समजूनच घेतो, एकमेकांना आपण एक्सप्लोरच करत असतो. मग कळतं की अशा सिच्युएशनमध्ये हा असा वागतो, याचा रिस्पॉन्स असा असतो, हिला हे चालत नाही किंवा हे आवडतं. हे सगळं झाल्यावर मग प्रेम जर विषय असेल ना, तर त्या सिच्युएशनमध्ये केअर घेतली जाते की आता हिची बहुतेक गडबड होऊ शकते, किंवा याचा तो एकमेकांचा तोल सावरणं, एकमेकांना आधार देणं त्या कठीण प्रसंगामध्ये, इथे तो हा प्रेम विषय येतो. त्यामुळे स्वीकार करण्यासाठी बाकी काही नकोय, 2 गोष्टी पाहिजेत. मला जीवनावर मला प्रेम करता आलं पाहिजे, आणि माझा जो जोडीदार आहे त्याच्यावर मला प्रेम करता आला पाहिजे. प्रेम करणं म्हणजे संपूर्णतः ॲक्सेप्टन्स नाही. ओके. प्रेम म्हणजे असं म्हणतं ना की जशी तू तशी मी असा विषय काय येते, तू तिथं मी असं काही नाही. प्रेम म्हणजे 2 व्यक्तिमत्वांनी एकमेकांना जाणीवपूर्वक समजून घेऊन एकमेकांवर छान मजेत एक्सप्लोअर करत करत इव्हॉल्व होत जाणं. व त्यात भांडणं होतील, आव्हानं येतील, सब कुछ हो सकता है. लेकिन हे सगळं झालं तरी तू माहिती आहे, एखादा चांगला पिक्चर जो असतो त्या चांगल्या पिक्चरचं फक्त
सुरुवातीपासून तर प्रेमिक आणि प्रेमिका याच्यामध्ये भांडत त्यात कोणतरी खलनायक असतो, कोणतरी नाट्य असतं, काहीतरी संघर्ष असतं, मतभेद असतात, मग परत सगळं हे जे आहे ना, ते जेवढ्या उत्तम कादंबऱ्या हे सगळं कलाकृती याच्यामध्ये हा सगळा माल मसाला असतो. तर आपलाही या सांसारिक जीवनात माल मसाला पाहिजेच आहे. करेक्ट. माल मसाल्याशिवाय ते एकदम सपक होईल सगळं. सकाळी पण गोड चहा असं नाही आहे, झणझणीत ठेचा आहे, पिठला आहे, भात आहे, करेक्ट. वो सब चलता आहे. पण हे करत असताना हे सगळं होणार आणि हे करण्याची मजा घ्यायची, हा एक जर व्ह्यू असेल ना, तर ते स्वीकार पण सोपा होऊन जातो. आणि त्या स्वीकारातून प्रेम हा जो विषय ना, ते हळूहळू उमलत पण जातं, हळूहळू घट्ट होत जातं. हे मजा घ्यायच्या विषय मला तरी वाटतं ना. कुठलीही गोष्ट नाही, मग गायक कसा गाण्याची मजा घेतो तसा संसाराची मजा घ्यायची. आता आता हे ॲक्सेप्टन्स आणि ही जी इट्स अ जर्नी, असं नाही होत की पहिल्या दुसऱ्या वर्षातच सगळं कारण एक्सप्लोरेशन हा अगदी लॉंग टर्म विषय आहे. अगदी बरोबर. या सगळ्याच्यात चढ उतार होणार आहेत. असं बऱ्याचदा होतं की साधारण 3-4 वर्षाच्या संसारानंतर किंवा प्रत्येक संसारामध्ये, प्रत्येक कंपॅनियनशिपमध्ये एक असा क्षण येतो की तिथे तो स्ट्रेच्ड असतो एकदम. आणि तो स्ट्रेच्ड असल्यावर असं वाटतं की यार, व्हाय डिड आय चूज दिस, ओके, किंवा मी लग्न केलं या माणसाशी, आय वॉज हॅपी, मी ह्याच्या आधी मी एक उत्तम चालू होतं आणि आता पण म्हणजे का मी केलं. सो तो कुठेतरी थोडक्यात म्हणतो की एक ब्रेकिंग पॉईंट प्रत्येक ह्याच्या कंपॅनियनशिपमध्ये येतो. सो तो ब्रेकिंग पॉईंटच्या वेळेला कशा पद्धतीने डील केलं गेलं पाहिजे, कारण तरच तो मिनिंगफुलनेसकडे आपण जाणार आहोत. आता गंमत अशी आहे ना की तो ब्रेकिंग पॉईंट येणं पण ब्रेक न होणं ही पण एक मजा आहे. वाटतं असं, खूप वाटतं की काय मी केलं, आधी छान होते, हाच माणसाला मी का चूज केलं किंवा हिलाच मी का चूज केलं, असं तर वाटलं नव्हतं, असं काय होईल, बरंच गरज. आता इथे मला तरी वाटतं ना, एक मनाचं प्रगल्भता इथे येऊ शकते. आता मी काय म्हणायचा प्रयत्न करतोय समजून घेऊ आपण. मनाच्या 2 ताकदी असतात, किंवा स्ट्रेंथ्स म्हणू आपण. एक परसिव्ह करतं मन. परसिव्ह जे करतं हे रियालिटीशी संबंधित असतं की आत्ता आपला पॉडकास्ट चालू आहे, हे मनाला माझ्या चालू आहे, कळतंय. सो मी काहीतरी योग्य किंवा छान शहाणपणाचं बोलणं आवश्यक आहे. हे कोणी सांगितलं मला? माझ्या मनाच्या परसेप्शनने सांगितलं की ह्या रोलमध्ये मी आता कसं वागायचं. दुसरी पण स्ट्रेंथ मनाची आहे, त्याला आपण प्रोजेक्शन म्हणतो. प्रोजेक्शन म्हणजे घटना ही घडतीये आणि ही घटना घडत असताना माझ्या मनाचं प्रोजेक्शन काय चालू आहे, आता हा एपिसोड चांगला जाईल ना, किती जण पाहते, व्ह्युअरशिप कशी मिळेल, रिस्पॉन्स काय होईल, दिस इज प्रोजेक्शन. ह्या प्रोजेक्शनचा या रिलेटेडशी काहीही संबंध नाही. सेम वे जेव्हा लोएस्ट पॉईंट येतो, भांडणातून असेल, क्युम्युलेटिव्ह इफेक्टमधून असेल, काही असेल, त्या लोएस्ट पॉईंटमधून रियालिटी काय आहे नेमकी. सो डिकोडिंग, तिथे डिकोडिंग आलं की हा लोएस्ट पॉईंट आलेला आहे, आलेला आहे. तिथे थोडा जर पॉज घेतला गेला आणि त्याचं, कारण तिथे कसं होतं की एकदा तो लोएस्ट पॉईंट आला की नॉर्मली मनाची रॅशनल ॲबिलिटी कमी होते आणि इमोशनल ॲबिलिटी सुरू होते. आणि जेव्हा जेव्हा इमोशनल ॲबिलिटी वाढायला लागते तिथे प्रोजेक्शन सुरू होतं, म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग सुरू होतं. हे एका उदाहरणाने सांगाल का? कारण म्हणजे रॅशनल ॲबिलिटी आणि इमोशनल ॲबिलिटी हे शब्द समजू शकतात, पण एखादी तुमची केस. आता केस सांगू, आपण एक छान केस सांगू. माझ्याकडे काउन्सिलिंगला आलेलं एक जोडपं, अगदी नवपरिणित जोडपं होतं ते. आणि त्या नवपरिणित जोडप्यामध्ये पहिल्या 1-1.5 वर्षातच खटके उडायला लागले. तर खटके उडालेलं ठीक आहे, पण ते जरा जास्ती व्हायला लागले आणि दोघांनाही हा प्रश्न पडायला लागला की आपण निर्णय घेतला तो बरोबर आहे. मग ते काउन्सिलिंगसाठी इथे आले. काउन्सिलिंगसाठी इथे आल्यावर जेव्हा आम्ही बोलायला सुरुवात केली दोघांशीही, तेव्हा अशी गंमत होती की त्या संसारामध्ये, त्या दोघांच्या संसारामध्ये मुलाच्या आईवडिलांचं इंटरव्हेन्शन खूप होत होतं. आणि मुलगा एकुलता एक असल्यामुळे तो त्या इंटरव्हेन्शनला विरोध करू शकत नव्हता. आणि मग तो प्रत्येक वेळेला बायकोला काय म्हणा, जागा तेच तर, तेवढंच तर, एवढं काय मनावर घेते, तेवढंच तर, एवढं काय मनावर घेते. पण बायकोला असं वाटायचं की त्या आई वडील किंवा त्या सासू सासरे असतील हे नेहमी तिच्या चुका काढायचे. चुका काढायचे म्हणजे आमच्याकडे असं चालत नाही, तुमच्याकडे असं कसं चालतं. अगदी साधा स्वयंपाक जरी केला, बटाट्याची भाजी जरी दिली, ती बटाट्याची भाजी आमच्याकडे अशी होत नाही. सो त्यांचा ॲक्सेप्टन्स नव्हता. मग त्यांचा ॲक्सेप्टन्स का नव्हता हे जेव्हा आम्ही डिकोड करत गेलो ना, तेव्हा
त्या आईवडिलांनी त्या मुलाला खूप संघर्षातून वाढवलं होतं. हम्म. खूप गरिबी होती, वडील माझ्या अंदाने जज होते, आठवत नाही आता मला ते, पण अशी ती सगळी प्रोसेस होती. त्यामुळं त्या आईवडिलांना असं वाटायला लागलं की आपल्या ह्या मुलावर आमचा अधिकार जास्ती आहे. लग्न आपण करून आणलेली मुलगी आहे, पण त्या मुलीने आपल्या मुलाला आपल्यापासून दूर करून नये. नॉर्मल पद्धतीचा विचार होता. पण आता हे जे छोटासा विषय आहे, आपल्याला वाटतो छोटा, पण जी मुलगी दररोज ऐकते तुझं हे चुकलं, तुझं हे बरोबर नाही केलं, तुला हे शिकायला पाहिजे, तुला आमच्या घरात सामावून द्यायला तुला एवढा कसा वेळ लागतोय, कळलं नाही का तुला घराच्या चालीरीती, ओ माय गॉड. आता अशा वेळेला मग ती भांडणं व्हायला लागली. मग मुलीचा अक्षय, तू माझ्या बाजूने कधीतरी स्टँड घे, मला समजून घे, किंवा तुझ्या आईबाबांना सांग हिला जरा वेळ द्या वगैरे वगैरे. पण मुलगा तिची बाजू नाही घेऊ शकत होता, कारण मुलाही त्या आईवडिलांनी जे केलेलं होतं त्याच्यासाठी त्या ओझ्याखाली दबला होता. मग हे होता होता झालं तुटातुटी. मग आता काय, तू जर माझ्याशी उभं राहतच नसेल तर वगैरे वगैरे. दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं का? दोघांचं एकमेकांवर प्रेम. दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. पण ती मुलगी टणटणून गेली माहेरी निघून. आता इथे कशी होती गंमत, माहेरच्या लोकांचा पण एक अप्रोच असतो. तर माहेरच्या तिच्या वडिलांनी काय केलं, तू काय मला भार नाही, राहा इथे. ओ माय गॉड. त्यांनी हे समजून नाही घेतलं. मुलाकडच्या वडिलांनी काय, आई वडिलांनी काय पाहिलं, घर कशी सोडून गेली, मग आम्हाला नको, आम्ही राहू शकतो ती. आता हे सगळं ह्याच्यात गुरबड कोणाची चालू आहे, त्या दोघांची चालू आहे. आणि मग ते जेव्हा दोघं आले, म्हणलं आपण हे सगळं विषय शेवटी तुम्हाला दोघांना जगायचे, तर मुलाला म्हणलं तुला काहीतरी स्टँड घ्यावा लागेल, मुलीला म्हणलं की तुलाही काहीतरी स्टँड घ्यावा लागेल, पण स्टँड असा घ्यावा लागेल की तुम्ही परत एकत्र कशी येऊ शकाल. मुलगी जर म्हणले की जोपर्यंत मुलगा मला घ्यायला येणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही, नाही चलेगा. मुलालाही म्हणलं की जोपर्यंत ती येणार नाही, ती मी कुणी सांगितलं ते घर सोडायला. शेवटी आम्ही त्या दोघांना एकत्र इथे आणलं, व त्यांचे आईवडील पण इथे आले, छान चर्चा झाली आणि ते दोघं सुखाने नांदायला लागले. त्यांना लगेच 1-1.5 वर्षामध्ये बाळ झालं, त्या बाळाचा फोटो पण त्यांनी पाठवला वगैरे. पण ह्या लोएस्ट पॉईंटला असा हा पॉज घेऊन त्याचा जर विचार करता आला, तर इथे मला वाटतं ना काउन्सिलिंग हा विषय महत्त्वाचा येऊ शकतो. कारण जोपर्यंत तिसरा अनबायस्ड, त्यांच्यापेक्षा शहाणा, वेगळा दृष्टिकोन देणारा येऊ शकत नाही, तोपर्यंत अशी, आणि मला वाटतं अशा वेळेला प्रत्येकाला तो असं मिळत नाही शहाणा माणूस मध्ये, तिथे ते गडबड होऊ शकते. पण दिस इज द पॉज आय एम टॉकिंग. आणि हल्लीच्या मुलींना आणि मुलांना जर सध्याचे कपल्स पाहिले तर त्यांचं आयुष्य म्हणण्यापेक्षा त्यांचं दृष्टिकोन खूप व्यापक झालेला असतो ऑलरेडी, कारण ते ऑलरेडी घराबाहेर पडलेले असतात. शहरातली जरी आपण म्हणली, त्यांना काय पाहिजे ते कळत असतं. सो अशा प्रगल्भ दृष्टिकोनातून मला याच्याबरोबर राहून मजा येणार आहे, हा एक बेसिक विश्वास जर असायला तर तो पॉज घेतला जातो. आणि मग ते रियालिटी आणि प्रोजेक्शन. रियालिटी काय होती, रियालिटी तशी छोटीच होती की माझ्या आई वडिलांचं ह्याच्यावर जमत नाही, पण ते जमून घेण्यासाठी प्रोजेक्शन काय झालं, तर हे जर असं झालं तर हा फक्त आई वडिलांचाच राहील, माझं आयुष्य कसं राहील, संसार कसा राहील, याचं मनाने एक विचित्र प्रोजेक्शन सुरू झालं. हे प्रोजेक्शन जर विचित्र झालं, ज्याचा रियालिटीशी काही संबंध नाहीये, तिथे गडबड होते. करेक्ट. आता ह्याच एक काउन्सिलिंगचा थ्रेड घेऊ. जेव्हा हे सगळे विषय तुम्ही डिस्कस करत असाल तुमच्या क्लायंट्स बरोबर, तर तिथे सिच्युएशन्स बऱ्याचदा ह्यानी असं केलं किंवा त्यांनी तसं केलं, बऱ्याचदा ह्या ट्रिकी सिच्युएशन्समध्ये इट इज ऑलवेज तू आणि मी किंवा यू वर्सेस मी असं बऱ्याचदा होतं. तर आत्ताच्या डिस्कशनवरनं समजून येते की यू वर्सेस मी पेक्षा इट इज दॅट सिच्युएशन अँड वर्सेस अस. हा जो भाग आहे हा आय थिंक मिनिंगफुलनेससाठी जास्त बरोबर आहे, पोषक आहे. तर थोडंसं सिच्युएशन वर्सेस अस किंवा त्या ट्रिकी सिच्युएशन्समध्ये एकमेकांच्या कशावर फोकस केलं गेलं पाहिजे, सो दॅट ते एकत्रितरित्या ती सिच्युएशन टॅकल केली जाईल. इन्ग्रेडियंट 3, अडथळे. बेसिकली मुलं झाल्यावर हे प्रॉब्लेम सुरू होतात, कारण दोघंही जर करिअर ओरिएंटेड असतील तर त्या मुलाला नेमका कोणी किती कसा वेळ द्यायचा, इथे गडबड होऊ शकते किंवा होते बऱ्याच वेळेला. आणि आपली किंवा एकूण असं आहे की मातृत्वाने किंवा आईने थोडंसं वेळ जास्ती देणं आवश्यक आहे मुलाच्या अर्ली अपब्रिंगिंग मध्ये, पहिले 2-3 वर्ष तरी, कारण तेव्हा ते महत्वाचं असतं. आता इथे अशी वेळ सुरू होते की मीच का माझं करिअर सॅक्रिफाईस करायचं, तू का नाही करू शकत, मग तू काय करणार, मी काय करणार.
मला असं वाटतं की माझ्या आणि तुझ्या बरोबर संघर्ष होण्यापेक्षा 3 गोष्टी मला असं वाटतात की आमच्यासमोर नेमक्या आता जबाबदाऱ्यांचं स्वरूप काय आहे, मगाशी म्हणण्याप्रमाणे रियालिटी काय आहे, कुठल्या जबाबदाऱ्या ह्या आपण दोघांनी मिळून संसारात पडल्याचा डिसिजन घेतल्यामुळे त्या सामोरे आल्या. असं काही अचानक झालेलं नाही. तर मूल झालेलं आहे, मूल आपल्याला दोघांनाही हवं होतं. त्या मुलाच्या जन्मातून आम्हाला दोघांना आनंद पण मिळणार आहे, पण त्या जन्मातून आम्हाला काहीतरी जबाबदाऱ्या पण आलेल्या आहेत आणि आपण दोघंही करिअरमध्ये आहोत. सो कोणीतरी एक मागे पाऊल घ्यायचं आहे, कोणीतरी एक पुढे पाऊल घ्यायचं, हा विषयच आहे. सो पहिला जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्याला टॅकल करणारे आपण दोघं. दुसरं असं होऊ शकतं की आपल्या दोघांची स्वप्न, आपल्या दोघांची ही स्वप्न आहेत आणि दोघांना मिळून आम्हाला ही स्वप्न पूर्ण करायची. हल्लीचे बेसिक स्वप्न असते की आम्हाला दोघांचं मिळून आमचं घर पाहिजे. मग त्या 2 स्वप्नामध्ये मी काय वाटा उचलेन, तू काय वाटा उचलेन, बाकीचं कसं होईल. सो एक मुलाचं अपब्रिंगिंग कसं करायचं आहे, आपल्या ज्या मटेरियलिस्टिक भौतिक स्वप्न आहेत ती स्वप्न कशी पूर्ण करायची आहेत, आणि ह्या सगळं करत असताना सिच्युएशनचे जे अडथळे आहेत, सामाजिक अडथळे असू शकतात किंवा करिअरचे अडथळे येऊ शकतात, काही असतात, कौटुंबिक पण असू शकतात, एकत्रित कुटुंब खूप असतात, कारण तसे अडथळे असू शकतात. हे अडथळे आले की त्या अडथळ्यांना समोर ठेवून आम्हाला दोघांना एकत्र व्हायचे, त्या अडथळे हे करायला. हे जिथं जिथं होतं ना तिथं खूप सहज प्रोसेस सुरू होते. मी त्याच्यामध्ये नकळत एक भावना होते की हो, माझी जबाबदारी आहे, पण आम्ही दोघंही पार पडणार आहोत. परवाच मला एक छान काउन्सिलिंगचा संधी अशी आली प्राप्त. परदेशातलं कुटुंब आहे ते, आणि परदेशात कुटुंब झालेलं लेट मॅरेज आणि लेट चाइल्ड असं सगळं आहे, आणि ते परदेशात असल्यामुळे तिथे सपोर्ट सिस्टीमच नाही आहे. त्या दोघांनाच त्या मुलांना वाढवायचं आहे. आता खूप खूप मारामारी होती आणि नकळत त्या दोघांच्या आधी आनंदात होते. त्यातले जे मिस्टरांची माझी चर्चा झाली ते म्हणजे की मी आता खूप चिडचिड करतोय, मला सहनच होत नाही. आता मला पूर्वीचा जो कॉन्फिडन्स होता माझा करिअरमध्ये असण्याचा, तो कॉन्फिडन्स आता जात चालला आहे, आणि आता मला कळत नाही की ही 2 मुलं हवी होती आम्हाला, आता झालेली पण आहेत, गोड आहेत, पण त्या दोघांचं छान अपब्रिंगिंग आम्ही दोघं करू म्हणजे तिथे खूप प्रॉब्लेम होते, आणि आता आमच्या दोघांमध्येच खूप खटाखटी होती आणि ती खूप पराकोटीची होती. सो इथे आमचा तोच विषय आला की तुम्हाला रिडिफाईन करावं लागेल आता आयुष्य. आधी जे मिळत नव्हतं ते आता मिळालंय, पण मिळाल्यावर अशा ठिकाणी तुम्ही आहात की तुम्हाला आपल्या नॉर्मल जी सपोर्ट सिस्टम असते कुटुंबातून मिळते. कोणाची आई जाते, आजी जाते, काहीतरी जाते, तो विषय ते पहिले 3-4 वर्ष आपल्याला लागतात. तसं तिथं काही नाही. संस्कृती वेगळी आहे, भाषाही वेगळी आहे, लोकांचा ॲक्सेप्टन्स नाही आहे. सो ती दोघं आणि त्या दोघांची ती 2 मुलं आणि त्या दोघांचं ते करिअर अवघड होऊन बसलंय. पण मग तिथे त्यांना म्हणलं की आता हा पर्स्पेक्टिव्ह लागेल की जी आव्हान तुमच्यासमोर तुमच्या डोळस डिसिजनमुळे आलेलं आहे, त्याला तुम्ही दोघं एकत्रित कसा रिझॉल्व्ह करू शकाल हा विचार आता आपल्याला करायला लागेल. अडचणी आहेत, हो अडचणी आहेत. मग त्या पहिल्या सेशन नंतर त्याला जरा शांत वाटलं, पण आता खूप पुढे जायचं आहे. पण दिस इज द वे. मी जबाबदाऱ्या असणार आहेत, प्रॉब्लेम असणार आहेत, सगळं असणार आहेत, पण ह्या चल आपण दोघं आहोत ना. आता एकमेकांचा आधार असेल तर ती मजा येते, पण एकमेकांमध्येच पराकुटीची खटाखटी व्हायला लागली तर ते प्रॉब्लेमकडे लक्ष देणं हे दूर जातं. त्या प्रॉब्लेमचंही प्रेशर येतं, आणि हे प्रेशर पण डील करायचं आहे, आणि आपल्या दोघातलं नातंही बिघडत चाललंय. ओ माय गॉड, केव्हाच तयार होतं. पण हा थांबवता येऊ शकतो इफ वी हॅव सच पर्स्पेक्टिव्ह. आपण आता ह्याचबद्दल जेव्हा डिस्कस करतो तेव्हा तुम्ही एक छान मुद्दा मांडला होता की असे हे जे ट्रिकी पॉईंट्स येतात, त्या ट्रिकी पॉईंट्समधनं बाहेर पडण्यासाठी एकमेकांच्या इगोला आड न येता समोरच्याच्या स्ट्रेंथ्सकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बऱ्याचदा ते उलटं घडत असतं की तुझ्यात हे नाही आहे किंवा तुझ्यामुळे हे नाही झालं. तर हा मुद्दा थोडासा आपण एक्सप्लोर करू शकतो. इन्ग्रेडियंट फॉर स्ट्रेंथ्स. माझ्याच कुटुंबामध्ये एक असं कपल आहे, एक भारतीय आहे जो आता अमेरिकेत आहे, आणि त्याची बायको मात्र युक्रेनियन आहे. आता विचार कर, ते कुठे भेटले? ते एका क्लबमध्ये अमेरिकेत भेटले, हे ओळख झाली, प्रेम झालं. आता विषय कर, जेव्हा त्या घरी कळलं असेल तेव्हा सगळ्यांचे दिवेत लागले, कारण त्यावेळेचा युक्रेन म्हणजे ते रशियामधला युक्रेन आहे. तो भारतीय संस्कृतीत वाढलेल्या बापाला युक्रेनियन सून हा विषयच बघ ना. तर तिथे खूप मी काय म्हणाला
संघर्ष झाला विचारांचा, आणि हा संघर्ष होऊन सुद्धा मग आता जेव्हा आम्ही त्या कपलकडे पाहतोय, हॅपीएस्ट कपल येते. मग तिची संस्कृती पूर्ण भिन्न, याची संस्कृती पूर्ण भिन्न, याचे आतापर्यंतचे प्रिऑरिटीज बिलीफ सिस्टीम पूर्ण भिन्न, तिची प्रिऑरिटीज बिलीफ सिस्टीम पूर्ण भिन्न, पण ते एकत्र, ती त्याच्यापेक्षा मोठी पण आहे, 3 वर्षांनी मोठी आहे. आता इथे मगाशी म्हणलं जो प्रेम हा विषय आहे ना, इफ दॅट इज कमिंग इन बिटवीन, तर त्या सगळ्या प्रोसेस. मग आता पाहिलं आम्ही तर दोघांचंही सहजीवनामध्ये, ती पण कॉमर्स CFO कॅटेगरीमधले, हाही इकॉनॉमिक्स मधलाच आहे, पण मग दोघांनीही एकमेकांच्या स्ट्रेंथ्स पाहिल्या. हा शांत आहे, शांत म्हणण्यापेक्षा हा शांतपणे आळशी पण आहे जरा. तिला कळलं की हा जरा आळशी आहे, पण ती डायनामिक वेगळ्याच प्रकारे आहे. म्हणजे घरातली कामं नाही, घरातलं सुतारकाम बितारकाम सगळं, ती प्लंबिंग बिमिंग सगळं, कारण तिकडं रशियामध्ये ते बेसिक शिक्षण दिलं जात आहे. आणि हे आमचे भारतीय जरा चहा दे ग, जरा आता चहा दे म्हण नसेल तर पण असं तरी. सो पण हे असल्यावर तो काम अँड क्वाइट आहे. त्या टफ सिच्युएशन, म्हणजे आर्थिक टफ सिच्युएशन, किंवा त्यांनाही आता 2 मुलं झाली, त्या 2 मुलांमध्ये कसं बॅलन्स करायचं, मी काय मागे घ्यायचं, तर कारण तिचा जॉब आहे, ह्याचा बिझनेस आहे, मग हा जास्ती वेळ देतो मुलांसाठी, तिचं ऑफिस असल्यामुळे ती जास्त, हे नकळत छान झालेलं आहे. तिथं सपोर्ट सिस्टीम आहे आई वडिलांची कोणाच्या तरी. पण हे सगळं जर घडलं, हे घडलं का घडतंय, कारण नकळत. आणि तिथे आता मी विषय वेगळा असल्यामुळे अमेरिकेसारख्या ठिकाणी खूप आई वडील इंटरव्हेन करू पण शकत नाहीत, पण करायला आलं की गडबडही होती, कारण त्यांना त्या स्वातंत्र्याची सवय झालेली आहे. पण नकळत मग काय होतं, ते एकमेकांच्या स्ट्रेंथ्स बघत जाणं. अगदी माझा मुलगा जरी पाहिला साकेत, तरी ते दोघं तिकडं आहेत, आमचं तिथं जास्ती सपोर्ट नसतो. पहिले ती जन्मला होती नात, तेव्हा पहिले 6 महिने तिची आई राहिली, आणि पुढचे 6 महिने ही राहिली. पण नंतर माझ्या नातीला सियोनाला दोघांनी मिळूनच वाढवायचं आहे, आपलं करिअर पण सांभाळायचं आहे. इनिशियली व्हायची खटाखटी, पण ज्या क्षणी त्यांना म्हणलं की इथे आपल्या दोघांशिवाय तिसरं कोण नाहीये, नकळत एकमेकांच्या स्ट्रेंथचा उपयोग करत गेला, आणि आता दे आर लिव्हिंग व्हेरी ब्युटिफुल लाईफ. सो अशा वेळेला एकमेकांची स्ट्रेंथचा वापर, म्हणजे माझ्यात काहीतरी कमतरता आहे, पण ती कमतरता तू भरून काढायची, तुझ्यात काहीतरी कमतरता आहे, ती कमतरता मी भरून काढायची, म्हणजे तो एक छान क्रॉस सेक्शन ज्याला म्हणतो ना, तो खूप स्ट्रॉंग क्रॉस सेक्शन होतो. आणि जेव्हा नकळत माझं म्हणणं तेच आहे की एकमेकांना जेव्हा अशा प्रकारे सपोर्ट सिस्टीम मिळते की तिचंही व्यक्तिमत्व फुलतंय, नवऱ्याचंही व्यक्तिमत्व फुलतोय, कारण ह्या दोघांच्या फुलण्याचं कारण एकच आहे की एकमेकांची सपोर्ट सिस्टीम आहे. याचा अर्थ असा नाही की या दोघांचे स्वभाव मॅच होत आहेत, याचा अर्थ असा नाही की त्या दोघांचे करिअर पाथ एकत्र आहेत किंवा सारखेच आहेत, खूप भिन्न आहेत, पण तरीही ते चांगलं घडू शकतं, आणि घडलेलं मी पाहतोय. असे खूप आहेत. पण इथे तो जो आहे ना, की नॉर्मली कसं होतं, तू म्हणलं माझी की हिच्यात हे नाहीये बरं का, ह्याच्यात ते नाही, ह्याच्यात ते नाहीये बरं का, जे नाहीये त्याच्यावर फोकस करायचं, हे प्रगल्भ मनाचं लक्षण नाही. जे आहे त्याच्यातून निर्माण करायचं आहे, हे प्रगल्भ मनाचं लक्षण आहे. आणि आय थिंक ती सवयच आपल्याला काय म्हणतो की बऱ्याचदा पहिला फोकस आपला आधीच जातो की हे नाहीये. कारण जी नाही आहे ना, ते आपण कमतरता म्हणून पाहतो. लक्षात घ्या, आता ट्रेंड माइंड आणि अनट्रेंड माइंड कसं आहे. जे ट्रेंड माइंड आहे त्याला जर एखादी कमतरता दिसली तर ती कमतरता दूर करण्यासाठी तो संधी म्हणून पाहतो. आणि अनट्रेंड नाही आहे, अनट्रेंड माइंड आहे, त्याच्याला ते कमतरता दिसली तर तो वीकनेस म्हणून पाहतो. हे बहुत गडबड आहे. म्हणून आम्ही म्हणतो की माइंड ट्रेनिंग म्हणजे कॉर्पोरेट सारखं म्हणत नाहीये, पण आपल्या मनाचे नेमके काय थॉट प्रोसेस चालू आहे, कुठल्या प्रकारच्या बिलीफ सिस्टीम आहेत, कुठल्या प्रकारचे पर्स्पेक्टिव्ह आहेत, इथं थोडं लक्ष दिलं गेलं ना, तर मला वाटतं की कुठलीही सहजीवन, आय एम नॉट टॉकिंग नवरा बायको, प्रोफेशनलमध्ये सुद्धा एक रिलेशनशिप आहे, समाजात सुद्धा एक प्रकारची रिलेशनशिप, मित्र मैत्रिणी रिलेशनशिप आहे, त्या बहरतील. मला असं जाणवतं की हल्ली खूप रिलेशनशिप बहरत नाहीत, त्या इथपर्यंत एकापर्यंत जातात. मी खूप लोकांना विचारतो की ते जीवश्च कंठस्थ मित्र आहेत की जिथे तू काहीही बोलू शकशील. आणि माझ्या मते असं पाहिजे की माझी पहिली जीवश्च कंठस्थ मैत्रीण किंवा मित्र ही बायको किंवा नवरा पाहिजे. अगर वो हो गया तो बाकी कुछ नहीं है. वाह. सो
परत कनेक्टिंग टू द सब्जेक्ट जी आपण बोललो की मगासपासून आपण एक्सप्लोअर करतो आहोत आणि 5 आपण इन्ग्रेडियंट्स म्हणलो कॉमन जे आहेत. तर पहिल्यांदी विषय आपण सुरू केला ॲक्सेप्टन्सपासून. ॲक्सेप्टन्स झालं, मग त्याच्यानंतर आपण थोडंसं डिकोडिंगमध्ये आलो की असे ट्रिकी पॉईंट झाले की काय करता येईल. त्याच्यानंतर फोकसिंग ऑन द स्ट्रेंथ्स ऑफ ईच अदर हा विषय आला. मग कॉमन पॉईंट काय आपण घेऊ शकतो टू गेट दॅट ॲक्सेप्टन्स. सो तुमच्या दृष्टीने हे सगळं कशासाठी करायचं, म्हणजे मिनिंगफुलनेसचा अरे बेसिक बाई. प्रश्न की वाय, काय तो मिनिंगफुलनेसचा अर्थ नक्की काय. इन्ग्रेडियंट 5 मज्जा. मी संगीतातला आहे. मी जरी बाहेर प्रोफेशनल इंडस्ट्री बिजनेस ट्रांसफॉर्मेशन, हमारा दिल कंप्लीट म्यूजिकल है. हम बोलते हैं ऐसा कि ये जो सब चल रहा है ना, सिर्फ 2 चीज़ों के लिए. एक आहे खूप खूप मज्जा आली पाहिजे जगताना. आणि मग मज्जेची व्याख्या काय, तर तंबोरे लागलेले आहेत आणि मस्त मैफिल चालू आहे. आता मैफिल म्हणतो ना, तर एकटा गायक गात नसतो. इथं तबला असतो, इकडे हार्मोनियम असते, मागे 2 तंबोरे असतात, समोर कोण प्रेक्षक असतात. सो लग्नाचं जर पाहिलं तर नवरा आहे, बायको आहे, नवऱ्याचा एक स्वभाव आहे, बायकोचा एक स्वभाव आहे, समोरची काहीतरी आहेत, आजूबाजूला त्यांचे नातेवाईक आहेत, इकडे ह्यांचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. पण या सगळ्यांचा छानपैकी कनेक्ट होऊन ती एक मजा आली पाहिजे. आणि ती मजा तेव्हाच येते की माणसाला जगतं. समजा आता लग्नाला 5 वर्ष झाली आहेत किंवा लग्नाला 10 वर्ष झाली आहेत आणि मागे येऊन पाहिलं तर असं दोघांनाही वाटलं पाहिजे की आपण कुठे होतो आणि कुठल्या छान प्लॅटफॉर्म दिशेने चाललेलो आहात. म्हणजे आपला एक इव्होल्युशन होत चाललंय, एक माणूस म्हणून सुद्धा आपलं एक इव्होल्युशन होत चाललंय, एक प्रोफेशनल म्हणून सुद्धा आमचं एक इव्होल्युशन होत चाललंय, एक सामाजिक नागरिक जबाबदार. अशा सगळ्या बाजूने फुलाच्या पाकळ्या कशा चारी बाजूने उमलतात ना, असे मी उमलतोय ही भावनाच श्रेया खूप सुंदर आहे. आणि मी एकटा उमलू शकत नाही. ऑल नेचर इज इंटरडिपेंडंट नेचर. गुलाबाचं जरी असली छान फूल, आता आमच्या बागेत छान जास्वंदीचे फुलं उमलली आहेत, चाफ्याचे फुलं उमलली आहेत. ते फूल उमलायला जमीन मदत करते, पाऊस मदत करतो, सूर्य मदत करतो, वारा मदत करतो. सो नकळत हे पंचमहाभूतांचं जो मिश्रण आहे ते सगळं एकत्रित येतात. त्यामुळे ते एक चाफ्याचं फूल फुलतं किंवा सारी सृष्टी फुलते. सो इट इज क्वेश्चन ऑफ एकटं चाफ्याचं झाड म्हणू शकत नाही की मी चाफ्याचं झाड आहे आणि माझा सुगंध कसा आहे. अरे बाबा, हे सगळे एकत्र तुझ्या वाढीसाठी एकत्र आले म्हणून. तेव्हा असं जेव्हा चाफ्याला बहर येतो, पारिजातकाला बहर येतो, आंब्याचा मोर येतो, तेव्हा आपण ते झाड म्हणत असेल मला असं वाटतं. मस्त मैफल चालू आहे. तशी मैफल ना त्या नवरा बायकोंची होऊ शकते. आणि मी पाहिलेलं आहे की अशा अनेक छान नवरा बायको आहेत. म्हणजे नवीन झालेले पण आहेत, मधल्या वयातले पण आहेत, सिनियर एजमध्ये पण आहेत, की दे आर लिव्हिंग देअर लाईफ विथ व्हेरी ब्युटिफुली विथ अंडरस्टँडिंग. तो सुकून म्हणतो, एक सुकून शब्द मला फार आवडतो. सुकून आहे, इथे काही भपका नसेल, काही फार सोशल स्टेटस अँड लाईक्स अँड डिसलाईक काय नाही, पण ते दोघं एकत्रित येतात, सुकूनमध्ये जगतायत. हा सुकून जर स्वतःला वाटला, सुकून जर दुसऱ्याला वाटला, सुकून तो देता आला, तर तसं मला वाटतं की ती मज्जा साधण्यासाठी हे सगळं कंपॅनियनशिप. ते मैत्री असू दे, लग्न असू दे, कुछ भी रहता है, मजा आली पाहिजे. फायनली आम्ही म्हणतो की बिझनेसची बॉटम लाईन काय असते, बिझनेसची बॉटम लाईन असते प्रॉफिट. कितना प्रॉफिट हो रहा है, सस्टेनेबल है की नाही. जगण्याची बॉटम लाईन फक्त आणि फक्त निखळ आनंद हाच आहे. ती मैफल लागलेली सुरू असलेली पाहिजे. ती मैफल सुरू असण्यासाठी जे जे काय गायकाला करावं लागेल, जे जे त्या दोघांना करावं लागेल ते करता आलं पाहिजे. तो डोळस विचार पाहिजे. उत्तम गायक कसा होतो, फटकन जर कणसूर होता तर कानाला हात लावतो. म्हणजे काय असतं, करेक्ट, चुकलं माफ करा. सहजीवनात होतं काय माफ करा म्हणतात, मोठा प्रश्न आहे. सहजीवनात कोणी कुणाला, मला असं वाटत नाही माफ करा माझं चुकलं असं होतं. ये हो गया ना तो समजो मैफल बन गई. नमस्कार. हा जो सहजीवनाचा प्रवास आहे ना, तसा तो जरासा ट्रिकी आहे. कोण 2 वेगळी व्यक्तिमत्व आहेत, भिन्न दृष्टिकोन आहेत, भिन्न ॲस्पिरेशन आहेत, भिन्न इन्स्पिरेशन्स आहेत. तेव्हा तो जेव्हा सुरू होतो तेव्हा कधीतरी त्यात खडखडाट होऊ शकतो.
खडखडाट होणं चांगलं, आम्ही म्हणतो चांगलं, कारण त्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर त्या खडखडाटातून आम्हाला एकमेकांची व्यक्तिमत्व जास्ती समजून येऊ शकतात. पण कधीकधी खडखडाट तो जास्ती होतो, रिलेशनशिप ताणली जातात आणि ताणली जेव्हा जातात तेव्हा ती तिथे तुटायची शक्यता असते. मला असं वाटतं की अशा ठिकाणी जागरमनाचा फाउंडेशन हे खूप महत्त्वाचं काम सध्या करत आहे. आम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंग पण करतो आणि पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग पण करतो आणि अशा प्रकारच्या काउन्सिलिंगचे रिझल्ट्स आम्हाला आत्तापर्यंत खूप खूप चांगले आले आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. संपर्क करण्यासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये 3 लिंक्स दिल्या आहेत. त्या लिंक्सचा वापर करून तुम्ही आमच्या संपर्कात येऊ शकता. त्याचबरोबरीने जर आजचं हे मिनिंगफुल सहजीवनाचा डिस्कशन किंवा ह्याच्या 5 इन्ग्रेडियंट्स तुम्हाला जर आवडले असतील तर आजचा हा एपिसोड नक्की लाईक करा. तुम्हाला जे रिलेटेबल वाटतंय, ज्या लोकांना शेअर करावंसं वाटतंय त्यांना शेअर करा आणि जागरमनाचा फाउंडेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.